हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. स्वागत आहे तुमचं स्वीट अँड स्पायसी किचनमध्ये. कसे आहात तुम्ही सर्वजण? मजेत ना? आज आपण घरच्या घरी बदाम कुल्फी कशी तयार करायची हे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग आपण बनवूया आजची रेसिपी. इथे मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे, अर्धा वाटी काजू व बदाम याचे काप, 3 चमचे कस्टर्ड पावडर, साखर, अर्धा चमचा वेलची पूड. इथे 15 ते 20 बदाम मी भिजत घातलेले होते. दूध वापरते वेळी आपल्याला फुल क्रीम दूधच वापरायचं आहे. हे भिजवलेले बदाम आपल्याला साल काढून घ्यायचे आहेत. आता आपण दूध उकळण्यासाठी ठेवूया. या दुधामध्ये आपण साखर घालून घेऊया. तुम्हाला गोड कितपत प्रमाणात आवडतं त्या प्रमाणात तुम्ही साखर घाला. इथे मी अंदाजे 5 ते 6 चमचे साखर घालणार आहे. आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आता हे दूध आपल्याला उकळवून घ्यायचं आहे. इथे मी बदामाची साल काढून घेतली आहे. आता हे बदाम आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी किंवा दूध घालून जाडसर अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे. इथे मी पेस्ट तयार करून घेतली आहे. हे दूधही आता उकळलेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला आपण जी बदामाची पेस्ट तयार केली आहे ती घालायची आहे. ही पेस्ट आपण थोडीशी जाडसर काढल्यामुळे कुल्फी खातेवेळी यातील बदामाचा क्रंच छान लागतो. आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. हे आपल्याला 1 ते 2 मिनिटे शिजवून घ्यायचं आहे. बदामाची पेस्ट घातल्यामुळे दुधाला छान दाटसरपणा येतो व चवही खूप छान येते. हे आपल्याला 1 ते 2 मिनिटे उकळवून घ्यायचं आहे. आता या कस्टर्ड पावडरमध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे व याची पातळ अशी पेस्ट तयार करायची आहे. हे दूधही आता छानपैकी उकळलेलं आहे. मी गॅस मंद आचेवरती ठेवला आहे. इथेही कस्टर्ड पावडरची पेस्ट तयार झाली आहे. आता आपल्याला ही पेस्ट या दुधामध्ये घालायची आहे. ही कस्टर्ड पावडरची पेस्ट दुधामध्ये घालते वेळी आपल्याला हे दूध चमच्याने सतत ढवळायचं आहे, जेणेकरून याच्यामध्ये गाठी होणार नाहीत. आता हे मिश्रण आपल्याला 3 ते 4 मिनिटे शिजवून घ्यायचं आहे व हे मिश्रण आपल्याला सतत याप्रमाणे ढवळत राहायचं आहे, जेणेकरून हे खाली चिटकणार नाही व याच्यामध्ये गाठीही होणार नाही. इथे तुम्ही पाहू शकता हे एकदम क्रीमी असं मिक्सचर बनून तयार झालं आहे. आता आपण याच्यामध्ये वेलची पावडर घालूया. हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे. आता हे मिश्रण आपल्याला एक उकळी येईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे, जेणेकरून याच्यामधील कस्टर्ड पावडरचा कच्चेपणा निघून जाईल. इथे तुम्ही पाहू शकता याला छान उकळी आलेली आहे. आता आपण गॅस बंद करूया व हे मिश्रण आपल्याला रूम टेम्परेचरला थंड करून घ्यायचं आहे. इथे मी हे कुल्फीचं मिश्रण रूम टेम्परेचरला थंड करून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता याला छान दाटसरपणा आलेला आहे. आता आपण कुल्फीच्या मोल्डमध्ये हे मिश्रण भरून घेऊ. या कुल्फीच्या मोल्डमध्ये आपण मिश्रण भरून घेऊ. हे कुल्फीचे मोल्ड आजकाल बाजारामध्ये सहजरित्या मिळतात. तुमच्याकडे जर कुल्फीचा मोल्ड नसेल तर तुम्ही छोटे ग्लास किंवा बाउलमध्ये सुद्धा हे मिश्रण घालून त्याच्यामध्ये आईस्क्रीम स्टिक्स लावून ही कुल्फी तयार करू शकता. आता हे जे कट केलेले ड्रायफ्रूट्स आहेत ते आपल्याला या मोल्डमध्ये थोडे थोडे टाकायचे आहेत.
आता याच्यामध्ये आपण हे मिश्रण भरूया. या सर्व मोल्डमध्ये हे मिश्रण मी व्यवस्थित भरून घेतलेलं आहे. आता हा मोल्ड आपल्याला व्यवस्थित टॅप करून घ्यायचा आहे, जेणेकरून याच्यामधील एअर निघून जाईल व आपली कुल्फी छानपैकी बनून तयार होईल. आता याच्यावरती आपल्याला या झाकणवाल्या स्टिक्स लावायच्या आहेत. या सर्व स्टिक्स लावल्यानंतर हा कुल्फीचा मोल्ड आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचा आहे. ही कुल्फी सेट होण्यासाठी फ्रीजमध्ये 5 ते 6 तास लागतील. जर तुम्ही डीप फ्रीजमध्ये ठेवलं तर 1 ते 2 तासामध्ये ही कुल्फी व्यवस्थित सेट होईल. आता आपण कुल्फी सेट होण्यासाठी हा मोल्ड फ्रीजमध्ये ठेवून देऊया. 5 ते 6 तासानंतर इथे मी हा मोल्ड बाहेर काढलेला आहे. इथे मी तुम्हाला दाखवते. तुम्ही पाहू शकता ही कुल्फी छानपैकी सेट झालेली आहे व चवीलाही खूपच छान झालेली आहे. तर अशा प्रकारे आपली बदाम कुल्फीची रेसिपी बनून तयार झाली आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा, तुम्हालाही खूप आवडेल. कमेंट बॉक्समध्ये कळवायला मला अजिबात विसरू नका. तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करा, तसेच बेल आयकॉन क्लिक करा. वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.